पूर्तता करण्यासाठी या हस्तिनापूरचं राजसिंहासन सांभाळण्यासाठी आम्ही तत्पर होतो. आणि या प्रत्येक व्यक्तीला यथोचित न्यायदान करावं, त्याच्या साऱ्या इच्छा आकांक्षेची पूर्तता करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. कोणती गोष्ट होण्यासाठी, कोणती गोष्ट मागण्यासाठी कुणी येऊ दे, त्याची इच्छा पूर्ण करणं, यथोचित त्याला न्याय देणं हे आमचं कर्तव्य आहे. आलेल्याची जाणीव घेणं हे आमचं आद्य ब्रीद आहे. हस्तिनापूर नव्हे. आवाज ऐकू आला. अयोध्येचे अमात्य नमस्कार. परमेश्वर आपल्याला सुखी ठेवील असा आशीर्वाद. सुस्वागतम सुस्वागतम. या हस्तिनापुरात हा पूर्ण आपलं सुस्वागत करतो. युवराज, आमची वयमान ओळखून आपण आमच्या जन्माशी नतमस्तक झालात. पण हस्तिनापुराचा न्याय सिंहासनी विराजित होऊन तमाम जनतेला न्याय देण्याचं कर्तव्य सांप्रत तुम्ही करत आहात. तुमच्या या राज तत्वाला अमात्य सुशेषचा सादर धन्यवाद. या अतिथी सर्व विराजमान व्हा. तिला तुमच्या शब्दाला मान. आश्चर्य वाटू लागलं. अयोध्येचा त्याग करून या हस्तिनापुरापर्यंत आपण स्वतः आलात, याच्या मुळाशी कारण? मी इथं आलो हे आश्चर्य वाटून घेण्यापेक्षा तुम्ही इथं बसलात हे मला आश्चर्य वाटतंय. का बरं? कारण अजूनही राजकर्ता लाखांचा पोशिंदा म्हणून तुमची पितृदेवता उपस्थित असते. अगदी रास्त. आजच्या दिनी न्याय सिंहासनी न्याय देवता नसून दुसरी व्यक्ती आज उपस्थित आहे. पुत्र आपण आहात, पण हा बदल कधी झाला याला कारण आहे. राजाशिवाय राज्य म्हणजे स्मशानभूमी सारखं वाटतं असं शास्त्र सांगून गेलेलं आहे. राजगादीवर जर का राजकर्ता नसेल तर त्या राज्याला किंमत नाही, महत्व नाही. म्हणूनच माझी पितृदेवता एका घोर मोहिमेवर गेलेली आहे. माझी पितृदेवता इथं येईल तोपर्यंत एक प्रभारी राजकर्ता म्हणून त्याने आमच्यावर जबाबदारी संपवलेली आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करतो. म्हणजे राजा होण्याची सुरुवात आहे. समाधान वाटलं, धन्यवाद देतोय आपल्याला. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून मिळालं नाही. इथं येण्याचं नेमकं कारण कळलं नाही. सांगणार काळजी करू नका. काय ते? मी इथं का आलो यालाही कारण तुम्हीच आहात. याला कारण आम्ही आहोत. अगदी खरे. असं कोणतं कारण? युवराज, प्रतिवर्षी मिळणारी करभार खंडणी योग्य त्या रीतीनं दिवस वेळ न चुकता सर्वात प्रथम क्रमांक म्हणजे हस्तिनापुराचा अयोध्येत लागत होता. आजच्या दिनी नेमकं झालं ते उलट झालं. सारे देशोन्नतीचे राजकर्ते उपस्थित अयोध्येत करखंडणी देऊन गेले, पण हस्तिनापुरातून करभार खंडणी नाही ती नाही, पण न देण्याचं कारण सुद्धा सूचित केलेलं नाही. अगदी बरोबर आहे. अवाक्य सुशेष, आपला प्रश्न अगदी योग्य आहे. दरवर्षी योग्य वेळी किंबहुना वेळेच्या अगोदर हस्तिनापुरातून अयोध्येपर्यंत नियमित करभार खंडणी प्रतिवर्षी सुपूर्द केली जात होती. असा एकही वर्ष झालं नाही ज्यावेळी करभार खंडणीत खंड पडला किंबहुना अयोध्येतून कोणती तरी व्यक्ती करभार खंडणी मागण्यासाठी किंबहुना कोणतं कारण आहे याच्यासाठी विचारणा करण्यासाठी आले नाही. पण नेमकी याच वर्षी ही घटना घडली. त्याला कारण तसंच आहे. महत्वाचं कारण ऐकूया. आणि ते कोणतं असेल तर माझ्या पितृदेवतेची इच्छा. आम्हाला सार्वभौम सत्ताधीश व्हायचंय. हे एक स्वतंत्र राज्य म्हणून या विश्व चराचरात
त्या हस्तिनापूरचा नावलौकिक निर्माण करायचा आहे आणि म्हणूनच या वर्षीपासून आम्ही कारभार खंडणी देणार नाही. अनंत आनंद अत्यानंद परमानंद. कारण का माहितीये का, परमेश्वरानं प्रत्येक माणसाला जन्म दिलाय, तद्वत प्रत्येक माणसाला स्वातंत्र्यही दिलंय. प्रत्येक माणसानं स्वतःच स्वातंत्र्य कुठतरी प्रस्थापित करायलाच हवा, त्याचा निव्वळ हक्क आहे. तो मूलभूत अधिकार तुम्ही जरूर मागून घ्या. जरूर तुमच्या मताशी तुम्ही ठाम राहा, मी नाही म्हणणार नाही. पण न देण्याचं कारण तुम्ही ठरविलात, आम्हाला कळणार कधी? निश्चितच सूचना पोहोचली जाणार आहे. कारण माझी केतू देवता एका मोहिमेवर गेलेली आहे. ज्यावेळी मोहिमेवर येईल त्यावेळी निश्चितच तुमच्यापर्यंत त्याची माहिती केली जाणार होती. पण तत्पूर्वी तुम्ही इथपर्यंत आलात. आता तुम्ही जसं करा, काय ते? आमच्या वतीनं प्रभू रामचंद्रापर्यंत तुम्ही जा आणि आमचा मानस त्यांना कथन करा. आमची विनंती आहे. मी नोकर आहे, तो प्रभू राजा रामाचा आहे. नोकर म्हणून नव्हे, मी तुमच्या अनायासे बापाचा तुम्ही नोकर आहे. इथपर्यंत आलात. अनायासे तुम्ही इथपर्यंत आलात आणि म्हणूनच अजून वेळ दौडू नये याच्यासाठी विनंती करतोय. युवराज, तुम्ही म्हणतात आम्ही योग्य त्यावेळी संदेश पोहोचवणार होतो, असं तुम्ही म्हणतात. अजूनही वेळ गेलेली नाही असं म्हणतात. मग तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? वेळेच्या अगोदर आम्ही आलो की काय? मुळेच नाही, तुम्ही वेळेतच आलात. पण हस्तिनापूर हे मोठं राज्य आहे. एवढंच नव्हे तर जे मोठं राज्य असतं किंबहुना जे राज्य नियमित कारभार खंडणी पोचती करतं त्याच्या सुद्धा काहीतरी सवलती असतात. त्या सवलतीचा फायदा आम्ही घेतो. अजूनही काही दिवस शिल्लक आहेत आणि म्हणूनच ते दिवस पूर्ण झाल्यानंतर जर का तुम्ही इथं आला असतात तर आम्ही मान्य केलं असतं. मग आता असं करा, तुमच्या मनानं तुम्ही स्वातंत्र्य व्हायचं ठरविलं. जे मनी तुमच्या ठरविलं हे तुमच्या विचारानं अजून तुम्ही कथित केलेलं नाही. ज्या अर्थी आम्ही इथं आलो त्या अर्थी कारभार खंडणी यावर्षीची आम्ही घेऊन जाणारच आहोत. या मात्र शंका नाही. तुमच्या बापानं या क्षणाला तुमच्या हाती जर जबाबदारी दिली असेल, तुम्ही पुढच्या वर्षीची खंडणी देऊ नका, पण या वर्षीची खंडणी जमा करा. मी प्रथमच म्हणालो, या वर्षीपासून दिली जाणारी कारभार खंडणी तत्व आम्ही पूर्णतः मान्य केलं असा अर्थ होणार आहे. म्हणूनच या वर्षीपासून ती कारभार खंडणी आम्ही देण्याचं नाकारिलं, तर आम्हाला स्वतंत्र व्हायचं आहे. मांडणी तत्व आम्हाला जुगारून द्यायचं आहे. आपण चालू कालावधीत तरी तुम्हाला मांडलिक म्हणून राहावंच लागणार आहे. हा आमचा निर्णय. आम्ही तुमच्यापर्यंत येणं केलं. युवराज, कायद्यानं कायदा वाढला जातो, शब्दानं शब्द वाढला जातो. त्याचं रूपांतर संघर्षात होतं, त्याचे दुष्परिणाम होतात. हे होऊ नयेचं वाटत असेल, खंडणी द्या आणि परिणामाचा विचार करूनच हे पाऊल उचललं गेलंय. कारण ज्या अर्थी कारभार खंडणी आम्ही नाकारली, संघर्ष अटळ होणार आहे. कारण या विश्व चराचर या संपूर्ण आर्यावर्तात केवळ सार्वभौम सत्तावीस होण्याची मनसा अनेक राजकर्त्यांच्या मनात निर्माण झाली सुद्धा असेल, पण ती सत्यात उतरण्यासाठी कुणी प्रयत्न केले नाही. ते प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि ज्या अर्थी प्रयत्न करणार आहोत त्या अर्थी पूर्ण पाठिंब्यानं, पूर्ण सत्तेनं आणि पूर्ण सामर्थ्यानं उभे राहणार आहोत. मग लक्षात ठेवा, आज जाणून बुजून ज्या मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ज्याला ओळखलं जातं, तो अयोध्या नरेश राजाराम याच्याशी आपण वैरत्व करू इच्छिता असा याचा निव्वळ उल्लेख झालाय. खरेच नाही, यात वैरत्वाचा प्रश्न नाही. कारण परमेश्वर असून सुद्धा एका क्षात्र राजकर्त्याला जाणं उपस्थित केलं. ते क्षात्र गुणोत्पन्न राजकर्ते आहेत, त्यांचं कर्तव्य पुढे असं आहे, समाज विस्तार करावा, राज्य विस्तार करावा. देव असून सुद्धा परमेश्वर राजकर्त्यानं तेच केलं. प्रभू रामचंद्रानं त्यावेळी अश्वमेध यज्ञ केला, त्यावेळी अनेक राज्य त्यांची मांडलिक झाली. तो देव असला तरी सुद्धा एक क्षत्रिय कुल राजकर्ता आहे आणि तो जर करू शकतो तर आम्ही सुद्धा क्षत्रिय आहोत. आम्ही का करू शकत नाही? मी प्रथमच म्हणालो, तुम्ही स्वतंत्र होऊ नका असं मी म्हणत नाही, अथवा प्रभू राजाराम तुझा म्हणत नाही. मी काय सांगतो,
जो जेव्हा तुमच्या राज्यात मी आलो तुम्ही आम्हाला अगोदर सूचित केला नाही, तुमच्या राज्यात येण्यास आम्हाला भाग पाडिलं, मग या वर्षीची खंडणी द्या आमचा निर्णय झालेला आहे. अर्थात या वर्षीची करभार खंडणीच काय, तर याच्या पुढे कोणत्याही वर्षीची करभार खंडणी तुम्हाला मिळणे जाणार नाही. युवराज, तुम्ही अजून लहान आहात, तुम्हाला अजून बरेच पावसाळे खायचे आहेत. तुमचा पहिला पावसाळा आहे, पण लक्षात ठेवा कुणाशी काय बोलतात, कुणा बाबतीत बोलतात. कदाचित बापानं तुम्हाला ज्ञात करून दिलं नसेल, पण सांप्रत तुम्ही तुमचा आत्मघात स्वतः करून घेणार आहात. हे सुशेन, आत्मघातापेक्षा आत्मविश्वास जास्त बलवत्तर असतो आणि तोच आत्मविश्वास आमच्या अंतरंगात भरून वावरतोय. आणि म्हणूनच ज्या माझ्या पितृ देवतेने केलेली आज्ञा त्या आज्ञेचं उल्लंघन हा पूर्ण कधी करू शकत नाही. मग तोच आत्मविश्वास आत्मनाशात प्राप्त ठरतो की नाही हे पटवून दाखवेल. त्याच वेळी अमात्येनं आत्मघात सहज सुखाचा ओघी तळ हाताच्या वेगाने सहज सुखाचा भोगी स्वयंप्रकाशी तुझाला
उजाते हरपंथातून स्वप्न उजाते हे बघेरे पाखरा उधळून साधका